लर्न एन्जॉय विथ जे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामरमधील प्रेपोजिशन या भागावर 30 PYQ जे TET आणि CTET या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजीच्या प्रेपोजिशन शब्दयुग्यावे या PYQमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. द बुक इज डॅश डॅश द टेबल. तर लक्षात ठेवायचं आहे, कोणती वस्तू जेव्हा दुसऱ्या एखाद्या पृष्ठभागावर ठेवली जाते तेव्हा ऑन त्या ठिकाणी वापरलं जातं. तर या ठिकाणी पर्याय जो ऑन आहे तो पर्याय क्रमांक D ऑन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2, ही हॅज बीन लिव्हिंग इन दिस सिटी डॅश डॅश 2010. तर या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे की राहत आहे, म्हणजे या ठिकाणी तो राहत आलेला आहे. कुठे? तर या ठिकाणी तो शहरामध्ये राहत आलेला आहे. जेव्हा या ठिकाणी सुरुवातीपासून झाल्याचा काळ वेळ सांगण्यासाठी दिलेला असतो, म्हणजे सुरुवात केलेली असते आणि तो पुढचा काळ सांगितलेला असतो. मग 2010 असेल, 2020 असेल, आहे की नाही. तर या ठिकाणी सुरुवात जर सांगितली असेल तर त्या ठिकाणी फॉर आपण वापरायचं नाही, सिन्स वापरायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक D सिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ही हॅज बीन लिव्हिंग इन दिस सिटी सिन्स 2010. फॉर येणार नाही. जर 2 वर्षापासून म्हटलं तर या ठिकाणी तर मग त्या ठिकाणी फॉर आलं असतं, परंतु या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला 2010 दिलेलं आहे की नाही. तर या ठिकाणी सिन्स वापरायचं. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 30, द कॅट जम्पड डॅश डॅश द वॉल. तर या ठिकाणी जेव्हा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातो आपण तेव्हा ओव्हर त्याला म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी जो ओव्हर आहे पर्याय क्रमांक B ओव्हर हे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक B. द कॅट जम्पड ओव्हर द वॉल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, सी इज फॉन्ट डॅश डॅश म्युझिक. आता फॉन्ट म्हणजे आवड असणे, तिला संगीताची आवड आहे की नाही. ची आवड आहे म्हणजेच ऑफ. मग या ठिकाणी फॉन्टच्या पुढं नेहमी लक्षात ठेवायचं, फॉन्टच्या सोबत नेहमी ऑफ येतं, म्हणजे काय ची आवड असणे. तर या ठिकाणी फॉन्ट ऑफ सी ही इज फॉन्ड ऑफ म्युझिक. पर्याय क्रमांक C ऑफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा, द रिव्हर फ्लोज डॅश डॅश द ब्रिज. आता नदी नेहमी पुलाखालूनच वाहते म्हणून या ठिकाणी अंडर, आहे की नाही. म्हणून पर्याय क्रमांक D अंडर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर डिव्हाइड दीज स्वीट्स डॅश डॅश द 2 चिल्ड्रेन्स. आता जेव्हा 2 मुलांमध्ये किंवा 2 व्यक्तींमध्ये एखादी गोष्ट वाटायची असेल किंवा काही करायचं असेल किंवा संबंध दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी बिटवीन वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी बिटवीन जो आहे पर्याय क्रमांक D बिटवीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. डिवाइड दीज स्वीट्स बिटवीन द 2 चिल्ड्रेन. अमॉंग येणार नाही. अमॉंग त्या ठिकाणी जास्त मुलांमध्ये जेव्हा आपण वाटतो तेव्हा त्या ठिकाणी अमॉंग असं म्हटलं जातं. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7कडे. द ट्रेन अराइव्ड डॅश डॅश द स्टेशन एक्झॅक्टली ऑन टाईम. तर या ठिकाणी ती स्टेशनला आलेली आहे. तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा स्टेशन किंवा असं एक्झॅक्ट ठिकाण दाखवलेलं असतं आणि एअरपोर्ट असेल, स्टेशन असेल, तेव्हा त्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी दाखवण्यासाठी आपल्याला काय दिलं जातं, ॲट आपण वापरायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक A ॲट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन एक्झॅक्टली ऑन टाईम. आता बघा या ठिकाणी टाईमच्या पूर्वी ऑन आलेलं आहे, म्हणजे वेळेवर दाखवायचं असेल तर ऑन वापरायचं असतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. 8वा प्रश्न, आर यू अफ्रेड डॅश डॅश स्पायडर्स. तर या ठिकाणी आर यू अफ्रेड ऑफ. ऑफ्रेडच्या पुढं काय घेतं, ऑफ्रेडसोबत नेहमी जसं फॉन्टसोबत नेहमी ऑफ येतं तसं ऑफ्रेडसोबतसुद्धा नेहमी ऑफ येतं. म्हणून पर्याय क्रमांक C ऑफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आर यू अफ्रेड ऑफ स्पायडर्स असं त्या ठिकाणी आपण विचारू शकतो. पुढचा प्रश्न, ही कट द ॲपल डॅश डॅश अ नाईफ. तर या ठिकाणी आता आपल्याला जेव्हा एखादा इन्स्ट्रुमेंट असेल किंवा टूल असेल आणि त्याचा वापर करून आपण एखादी कृती करत असेल, आहे की नाही, हत्याराच्या साहाय्याने कांदा कापणे असेल, टरबूज कापणे असेल, जेव्हा आपण कट करतो कोणत्या तरी हत्यारानं कट करतो तेव्हा त्या ठिकाणी विथ वापरायचं आहे. विथ वापरायचं म्हणजे पर्याय क्रमांक D विथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. बघा आपण वाक्य टाकूया. ही कट द ॲपल विथ अ नाईफ. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 10कडे. दे विल रीच दिल्ली डॅश डॅश मंडे. तर या ठिकाणी आपल्याला
विशिष्ट ठिकाणी जेव्हा याच्यामधला वारामधला आठवड्यामधला एखाद्या वाराचा जेव्हा त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी आपण एक्झॅक्ट काय वापरणार आहोत तर त्या ठिकाणी ऑन वापरायचं आहे. दे विल रीच दिल्ली ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, है की नाही, ऑन. तर या ठिकाणी वार जे असतात वाराचं जर त्या ठिकाणी नाव आलं असेल तर त्यापूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे, ऑन वापरायचं आहे. दे विल रीच दिल्ली ऑन मंडे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. द मॅन वॉकड डॅश डॅश द रूम. जेव्हा बाहेरून आपण आतमध्ये जातो म्हणजे वरून जर एखाद्या पाण्यामध्ये उडी मारली, पाण्यामध्ये कुणी पडलं तर इंटू म्हटलं जातं. तसं एखाद्या बाहेरून आपण जेव्हा आतमध्ये जात असतो तेव्हा त्या ठिकाणी इंटू वापरायचं आहे. म्हणून द मॅन वॉकड इंटू द रूम. पर्याय क्रमांक डी इंटू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12. ही डेड डॅश डॅश कॅन्सर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर जेव्हा एखादं आजारानं किंवा एखाद्या डिझीजनं कोणी वारतं तेव्हा त्या ठिकाणी ऑफ त्याला घेतलं जातं, बाय वापरायचं नसतं किंवा फ्रॉमसुद्धा वापरायचं नसतं. ही डेड ऑफ कॅन्सर, ही डेड ऑन टी व्ही, ही डेड ऑन ब्लड कॅन्सर, आहे की नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ऑफ आपल्याला वापरायचं. डेड ऑफ, डेडच्या सोबतसुद्धा काय येतं, ऑफ या ठिकाणी वापरायचं आहे. हे किंवा ही डाईट किंवा डेट चालतं, दोन्ही पण चालतं. चला पर्याय समजा सर्वांना, ऑफ ही त्याचं उत्तर आहे. चला 13वा प्रश्न बघूया आपण. आय हॅव नो मनी डॅश डॅश मी. बघा आय हॅव नो मनी, आय हॅव नो मनी. जी गोष्ट आपण सोबत घेऊन जाऊ शकतो किंवा आपण सोबत वापरू शकतो ती नेहमी विथ घ्यायची आहे की नाही, विथ मी, आहे की नाही. तर या ठिकाणी आय हॅव नो मनी विथ मी, माझ्यासोबत पैसे नाहीत. तर म्हणून या ठिकाणी बी जो आहे तो या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. ही जम्पड डॅश डॅश द वेल. आता बघा वरून कशामध्ये, पाण्यामध्ये उडी मारली. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाण्यामध्ये जर उडी मारली आहे की नाही किंवा बाहेरून आपण आतमध्ये गेलो तर त्या इंटू वापरायचं आहे. म्हणून सी इंटू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ही जम्पड इंटू द वेल, विहिरीमध्ये त्याने उडी मारली. 15वा प्रश्न. द वर्कशॉप विल बी हेल्ड डॅश डॅश 10 AM अँड 4 PM. आता या ठिकाणी काय आलेलं आहे तर या ठिकाणी आता तुम्ही जर म्हटलं की या ठिकाणी सर्व वेळ दाखवलेली मग ऑन वापरायचं का, तर नाही. पुढे जर जेव्हा अँड येतं आणि दोन वेळा दाखवलेल्या आहेत, आहे की नाही, 10 AM अँड 4 PM. तर या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे अँड दोन वेळेचा त्या ठिकाणी अँडनं जोडलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी नेहमी बिटवीन घ्यायचं आहे. दोन वेळेमधलं जेव्हा संबंध दाखवले असतो त्याला बिटवीन दाखवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी बिटवीन आपण वाक्यामध्ये टाकून पाहूया. द वर्कशॉप विल बी हेल्ड बिटवीन 10 AM अँड 4 PM. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता फ्रॉम केव्हा येईल मग, फ्रॉम जेव्हा जर पुढं टू असेल, अँडच्या जागी जर टू असतं तेव्हा मात्र त्या ठिकाणी काय तर फ्रॉम येतं. म्हणजे 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत दुकान उघडे असते जर आपल्याला असं म्हणायचं असेल, आहे की नाही. मग कारण त्या ठिकाणी टू वापरतो आपण. 10 AM टू 10 AM टू 2 PM असं जर असेल तर त्या ठिकाणी मात्र काय वापरायचं आहे, फ्रॉम वापरायचं आहे. परंतु या ठिकाणी अँड वापरलेलं आहे, फक्त 2 वेळा दाखवलेल्या आहेत. अँड जेव्हा येतं तर त्या ठिकाणी बिटवीन वापरायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न बघूया आपण. आय ॲम नॉट सॅटिस्फाईड डॅश डॅश युअर परफॉर्मन्स. तर या ठिकाणी आय ॲम नॉट सॅटिस्फाईड विथ युअर परफॉर्मन्स. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 17वा बघा. प्लीज सीट. आता बघा प्लीज सीट बिसाईड. आता बघा बिसाईड्स आणि बिसाईड तर खालचे तर दोन होणार नाही, फक्त वरच्या दोघांपैकी गोंधळ होऊ शकतो. तर या ठिकाणी प्लीज सीट मी म्हणजे या ठिकाणी एकाला कोणाला तर त्या ठिकाणी बसण्यासाठी सांगितलं जात आहे. म्हणून बिसाईड हे जे आहे पर्याय क्रमांक बी जे आहे बिसाईड, अनेक वचन घ्यायचं नाही, फक्त बिसाईड घ्यायचं आहे. प्लीज सीट बिसाईड मी म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. इंडिया बिकम इंडिपेंडंट सिन्स इंडिया बिकम इंडिपेंडंट ऑन स्पेसिफिक आपल्याला तारीख दिलेली आहे ऑन 15 ऑगस्ट 1947. जेव्हा स्पेसिफिक तारीख आपल्याला दिली असते, फिक्स तारीख दिलेली असते तेव्हा लक्षात ठेवायचं ऑनच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी ऑन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. द बॉय वॉज पनिश्ड डॅश डॅश हिज टीचर. आता मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणाकडून,
तर शिक्षकाकडून मुलाला शिक्षा दिली गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बाय जे आहे ते या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. द बॉय वॉज पनिश्ड बाय हिज टीचर. 20वा प्रश्न बघा. वी शुड नॉट लाफ डॅश डॅश अदर्स मिस्टेक्स. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वी शुड नॉट लाफ ॲट अदर्स मिस्टेक्स. आता या ठिकाणी ॲट येईल, पण जर समोन असतं, जर पुढं या ठिकाणी समोन असतं तर मात्र त्या ठिकाणी टू आलं असतं. अदर्सच्या ऐवजी जर समोन आलं असतं तर या ठिकाणी आपण काय वापरलं असतं, तर या ठिकाणी आपल्याला टू वापरावं लागलं असतं. लक्षात सी वापरावं लागतं. बरेच जण सी वापरू शकतात आहे की लाफ टू अदर्स. तर या ठिकाणी मात्र लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आपल्याला काय पर्याय वापरायचा आहे, तर पर्याय क्रमांक डी ॲट वापरायचा आहे. क्रमांक डी. त्यानंतर 21वा प्रश्न बघा. द चिल्ड्रेन आर प्लेईंग डॅश डॅश द ग्राउंड. आता लक्षात ठेवायचं आहे एखादा मोठा एरिया असेल आणि त्याला जर कंपाऊंड असेल, बाउंड्रीवाला असेल, तर त्यावेळी आपण इन वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, इन वापरायचं आहे. द चिल्ड्रेन आर प्लेईंग इन द गार्डन. आता गार्डनसारखं मोठा जर स्पेस असेल, इन द स्टेडियम आहे की नाही, त्याला बाहेरून बंदिस्त केलेलं असतं. आणि अशा ठिकाणी जर काही एखादी गोष्ट होत असेल तर त्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, इन वापरायचं आहेत. बाहेरून मात्र आत जाताना इन वापरायचं, पण आतमध्ये एखादी गोष्ट होत असेल मोठ्या त्याला बंदिस्त ठिकाणी तर इन वापरायचं आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 कडे. द प्लेन फ्ल्यू डॅश डॅश द क्लाउड्स. आता आकाशा म्हणजे खूप उंचावर जी गोष्ट असते आहे की नाही, खूप उंचावर. आता डोक्यावर जर असती तर त्या ठिकाणी आपण ओव्हर म्हणतो, पण ही खूप उंचावर आहे म्हणून खूप उंचावर त्या ठिकाणी जे काही आकाशातून विमान उडते तर क्लाउडच्या पण वर असतं, म्हणून त्या ठिकाणी अबाव जे आहे ते अबाव या ठिकाणी वापरायचं आहे. अबाव म्हणून पर्याय क्रमांक सी द प्लेन फ्ल्यू अबाव द क्लाउड्स. पर्याय क्रमांक सी. 23वा प्रश्न बघा. आय एम लुकिंग डॅश डॅश माय लॉस्ट कीज. आय एम लुकिंग डॅश डॅश माय लॉस्ट कीज. तर या ठिकाणी लुक फॉर जे आहे तुम्ही फ्रेज ऐकले असेल, तर या ठिकाणी वाक्प्रचार जो इंग्रजी वाक्प्रचार लुक फॉर, तर या ठिकाणी लुकच्या पुढं शोधणे जेव्हा जेव्हा येईल तर त्या ठिकाणी तो शोधण्याचं काम करतोय आहे की नाही. आय एम लुकिंग फॉर, मी शोधत आहे, माझ्या हरवलेल्या किल्ल्या मी शोधत आहे. किंवा अशा वेळी मात्र लुक फॉर म्हणजे शोधणे, तर या ठिकाणी लुक फॉरच येतं, लुकच्या नंतर काय येईल, फॉर येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए फॉर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. ही हॅज बीन इल डॅश डॅश लास्ट वीक. तर या ठिकाणी जो पर्याय आहे तो सिन्सच आपल्याला येणार आहे. ही हॅज बीन आहे की नाही, सुरुवात ती मागच्या एका आठवड्यापासून आहे की नाही, पासून आलेलं आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी एखादी क्रिया सुरुवातीपासून दाखवण्यात जेव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी सिन्स वापरलं जातं, लास्ट वीक. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सिन्स या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ही हॅज बीन इल सिन्स लास्ट वीक. पुढचा प्रश्न 25वा प्रश्न बघा. देअर इज फ्रेंच डॅश डॅश द हाऊस. तर या ठिकाणी आपल्या अवतीभोवती किंवा आपण ज्या ठिकाणी मध्ये आहोत आणि आपल्या अवतीभोवती जर कोणी असेल त्या ठिकाणी, तर अशा वेळी राहत असतील किंवा वापरत असतील तर त्या ठिकाणी अराउंड असं म्हणायचं आहे. म्हणून देअर इज फ्रेंच अराउंड द हाऊस म्हणजे घराच्या भोवती फ्रेंच लोक त्या ठिकाणी राहतात किंवा आहेत असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे अराउंड म्हणजे एखाद्या वस्तूच्या अवतीभोवती जर काही असेल तर त्याला अराउंड असं म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी अराउंड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. ही इज व्हेरी डिफरंट. ही इज व्हेरी डिफरंट डॅश डॅश हिज ब्रदर. म्हणजे तर या ठिकाणी डिफरंट फ्रॉम लक्षात ठेवायचं. डिफरंट फ्रॉम, डिफरंटच्या सोबत शक्यतो फ्रॉम येतं अशा वाक्यामध्ये. ही इज व्हेरी डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी फ्रॉम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. डोंट गो आउट डॅश डॅश द रेन. तर या ठिकाणी मध्ये जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय, आता बराचसा मोठा स्पेस आहे आणि मध्ये जातोय आपण आहे की नाही पावसामध्ये. तर या ठिकाणी पाऊस पडतोय, पावसामध्ये जाऊ नको आहे की नाही. तर या ठिकाणी मध्ये इन जो आहे ते पर्याय क्रमांक ए इन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. डोंट गो आउट इन द रेन. म्हणून पर्याय क्रमांक 27चं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. 28वा प्रश्न बघा. ही वॉज बॉर्न डॅश डॅश अ स्मॉल विलेज डॅश डॅश महाराष्ट्र. आता दोन आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. दोन्ही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन जे आहे ते भरायचं आहे. आता ही वॉज बॉर्न, आता एखादं छोटं गाव असेल, छोटंच ठिकाण दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं कधी पण जो
ॲट असतो तो ॲट आपल्याला दाखवायचा आहे. ही वॉज बॉर्न ॲट अ स्मॉल व्हिलेज. त्याला ॲटच घ्यायचं आहे. छोटी जागा असेल, छोटं गाव असेल, छोटं स्थळ असेल तर त्या ठिकाणी ॲट अ स्मॉल व्हिलेज. आणि पुढे मात्र या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पुढे या ठिकाणी मात्र आपण इन घेणार आहोत, कारण ते मोठं आहे. राज्य जे असतं, राज्याच्या ठिकाणी राज्य असेल, देश असेल म्हणजे देशामध्ये, त्याच्यानंतर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला इन वापरायचं आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी ॲट आणि दुसऱ्या ठिकाणी इन. ही वॉज बॉर्न ॲट अ स्मॉल व्हिलेज इन महाराष्ट्र. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक कुठं आलं मग आता, ॲट आणि इन. पर्याय क्रमांक डी, ॲट आणि इन. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू डॅश डॅश ॲन आवर. आता या ठिकाणी 1 तास उल्लेख केलेला आहे, एका तासाचा आहे की नाही, याचा एका तासाचा उल्लेख केलेला आहे. आता या ठिकाणी सिन्स येणार नाही, तर या ठिकाणी काय येणार आहे, फॉर येणार आहे. सकाळपासून, दुपारपासून, 2 वर्षापासून, 2010 पासून जेव्हा अशा प्रकारचं वर्णन असतं तेव्हा त्या ठिकाणी सिन्स वापरायचं. पण या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे ॲन आवर आहे की नाही, म्हणजे वाट पाहत एका तासापासून. तर या ठिकाणी मात्र 1 तास, 2 तास, 2 मिनटं, 4 मिनटं, 10 दिवस, 12 दिवस असं जेव्हा येतं तेव्हा फॉर वापरायचं आहे. चला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, फॉर. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर ॲन आवर्स. चला पुढचं शेवटचा प्रश्न बघूया आपण. द एक्झाम स्टार्ट डॅश डॅश 10 o'clock. आता या ठिकाणी आपल्याला जी सुरुवात झालेली आहे की नाही, तर या ठिकाणी विशिष्ट वेळेपूर्वी जे काय असतं त्या ठिकाणी आपण आता 10 o'clock म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक्झाम स्टार्ट. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे ॲट 10 o'clock म्हणजे परीक्षा बरोबर 11 वाजता सुरू होईल. म्हणजे या ठिकाणी ऑन वापरायचं नाही या ठिकाणी मात्र, कारण एखादी गोष्ट स्टार्ट 10 o'clock, द एक्झाम स्टार्ट्स 10 वाजता म्हणजे ॲट जे आहे ते ॲट या ठिकाणी योग्य आहे, ऑन होणार नाही. अशा प्रकारे 30 जे प्रेपोजिशन आहे हे प्रेपोजिशन आपण या ठिकाणी योग्य स्पष्टीकरणासह सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आपण घेतलेली आहेत. आशा करतो तुम्हाला ते समजले असतील. जर आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.